बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडत असलं पाहिजे, ह्याला काही दुसरं काय. 7 वाजता गाडीत बसलो, समोरून चंद्रकांत पाटील आले. नमस्कार नमस्कार, काय म्हणताय बरं म्हटलं. मुंबईत आलो की येतो चहा प्यायला. ही परिस्थिती तुमच्यावरती आली, काय कराल सांगा. कशाला चहा चहा कशाला प्यायचा, काय काय गरज आहे का चहा प्यायची, काय काय यायची काय आवश्यकता आहे का. नाही काय काय गरज काय या चहा प्यायची, असं सांगू का त्यांना मी. अरे एक माणूस स्वतःहून सांगतो जरा चहा प्यायला येतो, तर ये म्हणणार ना, अजून काय म्हणणार. एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले. बरं हे काय करतात, परत ह्यातला प्रॉब्लेम काय आहे, हे बाहेर मग पत्रकार येतात, तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही, आज काहीतरी वेगळंच असतं. बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही, मागे एकदा लग्नात आपलं फक्त भेटणं एवढंच काहीतरी असतं. एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले, त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो. हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले. पत्रकारांनी विचारलं काय झालं, तर आपण काय सांगू, काही नाही, सहज सदिच्छा भेट होती म्हणून सहज भेटायला आलो. बरं पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो, त्यांना वाटतं कशात तरी काय असणारच, काहीतरी असणार, त्याशिवाय काय होणार नाहीये. बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडत असलं पाहिजे, ह्याला काही दुसरं काय.